मुंबईतील रखडलेले 17 झोपू प्रकल्प म्हाडातर्फे राबवण्याचा निर्णय झालेला असताना आता आणखी 8 प्रकल्प म्हाडाकडे देत आहेत. हे प्रकल्प रखडल्यामुळे संबंधित विकासकांकडून ते काढून घेतले. तसंच कुर्ला, चेंबूर आणि जोगेश्वरीतील एकूण 3 प्रकल्पांसाठी झोपू प्राधिकरणानं म्हाडाला हेतुपत्र दिले. मुंबईकरांचा दहिसर ते विमानतळापर्यंतचा प्रवास जलद होणार आहे. मुंबई मेट्रो 7 विस्तार होणार असून ही मेट्रो आता थेट आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 पर्यंत धावेल. रेड लाईनवरील मेट्रो 7चा विस्तार मुंबईतील गुंडवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 पर्यंत असेल. या मार्गात फक्त 2 स्टेशन असतील. मुंबई की नई स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडियानं फ्रीडम सेलची घोषणा करत प्रवाशांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. या योजनेअंतर्गत तब्बल 50 लाख सवलतीच्या आसनांची विक्री 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान केली जाईल. तसंच हे दर 19 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026 या प्रवास कालावधीत लागू असतील. एअर इंडियानं आपल्या पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ही वयोमर्यादा आधी 58 वर्ष होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 65 वर्ष आणि गैरउड्डाण कर्मचाऱ्यांसाठी 60 वर्ष असेल. एअर इंडियाचे CEO यांनी एका बैठकीत या निर्णयाची घोषणा केली. घाऊक फळ बाजारात भारतीय सफरचंदांचा हंगाम सुरू झालाय. यामुळे 300 ते 400 रुपये किलो भावानं विक्री होत असलेल्या परदेशी सफरचंदांचे दर 50% घसरलेत. आंब्यानंतर फळांमध्ये सफरचंदाला सर्वाधिक मागणी असते. भारतीय सफरचंद बाजारात 100 रुपये प्रति किलोच्या भावात उपलब्ध आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.